शंका नाहीये. चला मॅचला होईल सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप सारा शुभेच्छा. आरबी सासगाव त्यांच्या विपक्ष जय हनुमान किसाळ. पहिला बॉल मॅचची सुरुवात आणि पहिला बॉल इथे वाईट बॉल आलाय. पंचांचे दोन्ही आज समांतर या ठिकाणी मिळतील आणि एक धाव अवांतर या ठिकाणी पाहायला मिळेल. सध्या आरंभ प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील मॅचचा पाहतोय आपण. धावफलकावरती एक धाव अंकित झाली आरबी सासगाव या संघाची बॅटिंग करत असताना. ऑन साइडला स्लॉट मध्ये आणि त्याला थेट पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. हा येतो यूज इट लांबच लांब दूरच दूर षटकार. सध्या आपण पाहिलं तर नक्की तुषार बाटमधून आलेला षटकार. खऱ्या अर्थ नक्कीच आम्हाला माहिती देखील पोहोचवली जाते की महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्की मुंबई पोलीस दलात कार्यरत असेल. जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेली स्क्वॉड यावेळी जबरदस्त. वॉट शॉट. यावेळी बॉलला थेट पाठवून दिले वाईडिश लोंगा क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून फ्लाय केले आणि बॉलला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे 6. तेरा धावा टीमच्या स्कोर कार्डवर. सध्या आपण नक्कीच पाहिलं तर नक्कीच तुषार याची फलंदाजी अफलातून पाहायला मिळते. त्याच्या सोबतीला अर्जुन देखील गेलाय मैदानामध्ये एंटर झालाय. 2 बॉलवर 2 षटकार ज्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. 600च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करताना तुषार या खेळाडूला देखील पाहतोय. चांगली इथे बॅटिंग करावी लागेल. तोच माणूस धाडला होता. मोच माणूस म्हणजे माइंड सेट केला होता मनामध्ये. डगआउट कक्षामधून जाताना नक्कीच जे मात्र मनामध्ये धरलं होतं तेच मात्र सातत्यात आणायचं काम करतो. यावेळी समोर लॉफ्टेड केला आहे. लोंग ऑफ क्षेत्रामध्ये ऋषी येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि या नो डाऊट चित्ताच्या चपळाईने या 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या. सध्या पाहिलं तर नक्की धावफलकावरती धावसंख्या 15 या आकड्यावर. 3 बॉल आणि 15 धावा. वॉट बॅटिंग. चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा बॉल. अक्षरशः इथे पाहिलं तर नक्कीच इनसाइड आउटचा अप्रतिम फटका. गॅप एक्झिट केला डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. बॉल थांबणार नाहीये. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखील येतोय 4. एकोणावीस धावा टीमच्या स्कोर कार्डवर. चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाही बॅटिंग करत असताना आरबी सासगाव या संघाची. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तुषार याचा उल्लेख करत आहोत. महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत आहेत. मुंबई पोलीस दलात असतील. जगामध्ये सर्वात 2 नंबरची स्क्वॉड म्हणून मानलं जातं मुंबई पोलीस आणि भारतामध्ये 1 नंबरची स्क्वॉड. यावेळेस 2 हात अवांतर आणि 1 धाव 2 हात समांतर धाव मिळेल अवांतर अशा पद्धतीची इथे संकल्पना जणू काय बनवून ठेवली की काय. कारण की पहिल्या बॉलवर देखील व्हाईट बॉल आला होता. त्यानंतर आणखीन एक व्हाईट बॉल. यावेळेस इथे पाहिलं तर नक्कीच पुन्हा एकदा चांगला बॉल होता परंतु
इथे डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या साहाय्याने धावफलक आणखीन सध्या स्थिर आहे. प्रथमतः आपण पाहिलं 2 बॉल 2 षटकार ठोकले होते, जे मात्र समीरच्या विरुद्ध आता आक्रमकता स्वीकार केली होती. त्यानंतर चांगलं कमबॅक समीरने केलंय. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल षटक क्रमांक 1 मध्ये. बॉलिंग ट्रॅकवर समीर. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकार कव्हर करणं गरजेचं राहील, याची देखील नोंद घ्या. शेवटचा बॉल ऑन साईडला लेग ग्लास करायचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. सातत्याने नक्कीच चांगली गोलंदाजी केली जाते षटक क्रमांक 1 मध्ये. प्रथमतः आपण पाहिलं तर नक्कीच व्हाईट बॉलने सुरुवात झाली. खराब सुरुवात. प्रारंभ आणि शुभारंभ टीमचा चांगल्या इथे पद्धतीने एक्स्ट्राच्या स्वरूपात झालं बॅटिंग करत असताना टीम म्हणजेच सासगाव या संघाचं. परंतु त्यानंतर तुषार याच्या बॅटमध्ये 2 षटकार देखील पाहायला मिळाले, 1 चौकार देखील पाहायला मिळाला. अशा पद्धतीने आतापर्यंत खऱ्या अर्थाने पाहिलं तुषारच्या बॅटमध्ये 6 बॉल 18 धावांची खेळी देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि एका ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना सासगाव या संघाच्या अकाउंटमध्ये जमा झाल्या. चांगली बॅटिंग. 4 षटकांची मॅच आहे. थोडंसं नक्कीच माइंड सेट केलं असेल की 4 षटकामध्ये एखादा 50+ टार्गेट या ठिकाणी सेट करायचे आणि त्या अनुषंगाने ते प्रयत्न देखील भरपूर केले जातात. चांगले प्रयत्नांची पराकाष्ठा देखील घेताना तुषार या खेळाडूला पाहतोय, त्याच्या सोबतीला अर्जुनला देखील पाहतोय. षटक क्रमांक 1 मध्ये थोडंसं इथे बागफुटवर आपण या खेळाडूला पाहिलं होतं, परंतु आता क्रमांक 2च्या षटकामध्ये इन्व्हाइट केलं जाईल. ते मात्र गोलंदाज चिन्मय. या गोलंदाजाला चिन्मय आता नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल या मॅचमध्ये. सध्या आपण नक्की फिल्डिंग सजावट पाहतोय, थोडी चेंजेस करताना देखील पाहतोय, कारण की पहिलं तर नक्की लोंगॉपमध्ये एक क्षेत्ररक्षक होता, त्याला मात्र वायडिश लोंगॉनमध्ये आणायचा प्रयत्न केला जातोय. आणि वायडिश अगदी काउकॉर्नर रिजनला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी स्टँडकडे एक क्षेत्ररक्षक आहे. विराट कोहली रोहित शर्मा स्टँडकडे एक क्षेत्ररक्षक पाहतोय. खाली क्षेत्र निवडलाय आणि बॅटने फोर्स केलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 चौका. सध्या आपण या मॅच मध्ये पाहिलं तर की चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना टीमची पाहायला मिळते, परंतु इथे षटक क्रमांक 2 मध्ये चिन्मय याला इन्व्हाइट केले. चिन्मयला देखील कमबॅक करणं तितकंच महत्वाचं राहील. पहिला बॉलवर सुरुवात गोड पाहताना पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीमची. मागील मॅच मध्ये मागील ओव्हरमध्ये म्हणजे खेळाच्या पूर्वार्धामध्ये देखील चांगली इथे बॅटिंग पाहायला मिळाली होती. चांगली सुरुवात देखील पाहायला मिळाली होती. यावेळेस स्विंग अँड मिस टप्पा गुडल्या स्पॉटमध्ये पडला, त्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झाला आणि बॉल जाऊन थेट विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल थोडा आसरा देणारा डॉट बॉल म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी, जय हनुमान किसल या संघासाठी. चिन्मय पुढील बॉल. चिन्मयचा हा बॉल आडव्या बॅटने पुन्हा एकदा फोर्स करायचा प्रयत्न आणि शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. आणि या क्रिकेटमध्ये नक्कीच हे महत्त्वाचं असं जेव्हा आपण फिल्डिंग सजावट करत असतो तेव्हा मात्र पॉईंटमध्ये एक चांगला क्षेत्ररक्षक नेमलेला असतो, त्याला त्याचं कार्य करायचं असतं. आणि अशा पद्धतीने हे 2 कार्य म्हणजे 2 बॉल अडवले गेले शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडनं. त्यानंतर एक शॉर्ट थर्डमॅनला देखील एक क्षेत्ररक्षक पाहतोय. त्या अनुषंगाने ते पाहिलं शॉर्ट स्पेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर मिडॉनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग सजावट देखील पाहतोय. 30 सर्कलच्या आतमध्ये 2 ऑफिशियल पंच. फुल टॉस बॉल समोर लॉफ्ट केलंय, उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडनं मिस्टेक पाहायला मिळते. सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील प्रयत्न केला होता, परंतु हवं तसं जजमेंट पाहायला मिळत नाही. एकच घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. सध्या धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 25 लॉस ऑफ 0 विकेट. 1.4 बॉलचा खेळ झाला समाप्त. 25 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर. तुषार याला मात्र स्ट्राईक रोटेट करावी लागेल, कारण की त्याच्या बॅटमध्ये चांगली फटकेबाजी येत आहेत. तर नक्की अर्जुन देखील संघर्षमय खेळी या मॅचमध्ये करतोय आणि तुषारला स्ट्राईक रोटेट करावी लागेल. 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग देखील तुषारची या मॅचमध्ये पाहतोय. चांगली बॅटिंग. स्टील 2 टू गो. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. ओहो, इथे सन्मान द्यायचा होता. सॉफ्ट हँडने पंच करण्याचा प्रयत्न, परंतु थेट जाऊन विसावतो बॉलला विकेट किपरच्या हातामध्ये. हा येतोय डॉट बॉल. चांगलं कमबॅक षटक क्रमांक 2 मध्ये. यासाठी इन्व्हाइट केलं होतं, 5 रन दिलं होतं जे मात्र चिन्मय या गोलंदाजाला. आणि
जी कामगिरी चोखरित्या करायची होती आपल्या कॅप्टनची भूमिका आणि कॅप्टनचा विश्वास जिंकायचा होता आणि तो विश्वास जिंकताना चिन्मयला पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये. पुन्हा आता सॉफ्ट आणि इथे बॉटमॅनचा अत्यंत सुंदर वापर. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ दरम्यान एक शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि एकच जाव याच अनुषंगाने पाहिलं तर नक्कीच पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या ची मात्र जाऊन पोहोचले 26, लॉस ऑफ 0 विकेट 26 या आकड्यावर. चांगली ती हलवार पद्धतीने धावफलक षटक क्रमांक 2 मध्ये संत गतीने चालली होती. प्रथमतः ओव्हरमध्ये पाहिलं तुषार यांनी अफलातून कामगिरी केली होती. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं तर ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल होत असते तेव्हा नक्कीच प्रत्येक फलंदाजावर एक दबाव असतो, एक जिम्मेदारी असते आणि ती जिम्मेदारी चोखरित्या पार पडताना तुषार या खेळाडूला देखील पाहतोय. कारण की क्रिकेटमध्ये आपण जेव्हा सलामीसाठी मैदानामध्ये एंटर झालेले बॅटर त्यांच्याकडनं पूर्ण गाव, पूर्ण संघाची, पूर्ण एका कॅप्टनची नक्की भरपूर अपेक्षा असते. कारण की त्याच्याकडे जी आत्मविश्वास आणि आत्मशक्ती असते ती मात्र नक्कीच मिडल ऑर्डर आणि त्यानंतर चेसरसाठी एका बॅटरकडे असते ती मात्र त्याच्यापेक्षा जास्त असते, यात काही शंका नाही आहे. आणि तोच उल्लेख आपण करतोय क्रिकेटमध्ये नक्की ओपनिंग जोडीकडनं हवी तशी कामगिरी जर पाहायला मिळाली तर नक्की येणाऱ्या प्रत्येक बॅट्समनसाठी समीकरण खुलं होत जातं आणि तो मात्र देखील अटॅक काउंटर या ठिकाणी स्टार्ट करू शकतो. हे काही आता चित्र अशा पद्धतीचं चित्र सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना सातगाव संघाकडनं पाहायला मिळेल का? प्रथमतः आपण तुषारचा उल्लेख केला. तुषारने 2 बॉलवर 2 षटकार ठोकले होते. त्यानंतर एक चौकार देखील त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला आणि चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिले. ऑन साईडला फुल टॉस बॉल होता. इथे एक घेतली जाईल डीप मध्ये. प्रोटेक्शन खूप चांगलं होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि या ठिकाणी नक्कीच पंचाने देखील नो बॉल घोषित केलाय. ऑफिशियल पंच प्रवीणजी विशे सरांचं आणि या ठिकाणी चेक केलं जाईल. पंचांच्या डिसिजनला इथे चॅलेंज केलं जात आहे. गोलंदाज अभयचं चॅलेंज असेल. नक्कीच या ठिकाणी टेक्निकल टीम आमच्या सोबत जॉईंट असेल. आंबेडकर चषक म्हणलं की नक्कीच हा क्रीडांगणची उल्लेख केला तर नक्कीच ठाणे भर नाही तर महाराष्ट्रभर या क्रीडांगणची ओळख आहे. आणि आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं आंबेडकर चषक 2026 हे दमदार आयोजन तर पाहतोय, परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये भगवा चषकाचं आयोजन आणि दमदार नियोजन देखील या क्रीडांगणावर आपण पाहू शकता, यात काही शंका नाही आहे. सध्या टेक्निकल टीम 7 स्टार वाहिनी आमच्या सोबत जॉईंट असेल. बेस्ट ऑफ हाईट साठी इथे पंचांना चॅलेंज केलंय. ऑफिशियल पंच प्रवीण विशेष सरांचा इथे नक्कीच नो बॉलचा इशारा आलाय, परंतु त्यानंतर नक्कीच जे चॅलेंज केलं होतं पंचांना, परंतु त्या चॅलेंज कुठेतरी खोटं ठरते, म्हणजेच नो बॉल असेल. ऑफिशियल पंच प्रवीणजी विशेष सर आणि ऑनफिल्ड अंपायर पहिला बॉलला नो बॉल आलाय. खराब सुरुवात. 9+2 अशाच्या 3 एक्स्ट्राच्या धावा खात्यामध्ये ऍड झाल्या. धावफलकावरती धावसंख्या आता वेगाने पुढे सरकते. 29 लॉस ऑफ 0 विकेट. एका अनुषंगाने 2 ओव्हर नंतर 26 धावा टीमच्या स्कोर कार्डवर होत्या. त्यानंतर चांगला इथे नो बॉल फेस झाला आणि त्यानंतर नक्कीच सुवर्ण संधी देखील असेल, जे मात्र बॅटरसाठी तुषारसाठी ज्याने अक्षरशः 2 बॉलवर 2 षटकार ठोकले त्याच्यासाठी फ्री हिटचा बॉल असेल. उघडा डोले पहाणे येणारा चेंडू असेल फ्री हिट. ओहो, इथे बॅकलिपला खाली ठेवलं. बॉल पाठीमागे चाललाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात आणि चांगलं जजमेंट आपण उल्लेख केलं होतं. पंकज होता त्या ठिकाणी की प्रत्येक पॉइंटला एक क्षेत्ररक्षक नेमला जातो क्रिकेटमध्ये आणि त्याने त्याचं कार्य इथे कंप्लीट करायचं असतं आणि ते कार्य आता तुषारच्या माध्यमातून खूप चोखरित्या आपली भूमिका बजावताना या मॅच मध्ये तुषारला पाहतोय. पुन्हा आता ग्लास करायचा प्रयत्न, पायावरती जाऊन राहिला आदळतोय. विकेटचा पतन लाऊड ऑफिल स्ट्रॉंग ऑफिल आणि यावेळी इथे विचार करतो विकेट आणि विकेट. धक्का क्रमांक पहिला मैदानमध्ये बॅटिंग करत असताना सासगाव या संघाला बसतोय.
29 लॉस ऑफ 1 विकेट म्हणजेच 29 या आकड्यावर धावफलक जे मात्र पुढे सरकते. आरबी सासगाव या संघाची जय हनुमान किसाळ हा संघ बॉलिंग ट्रॅकवर आहे आणि या षटक क्रमांक 1 मध्ये खूप चांगली गोलंदाजी, परंतु त्याच्या विरुद्ध आक्रमकता स्वीकार करण्याचा मानस जो मात्र माइंड सेट केला होता तो मात्र तुषारने षटक क्रमांक 2 मध्ये अप्रतिम म्हणायला हरकत नाही. नियंत्रण टप्पा अगदी योग्यरित्या हाताळताना आपण चिन्मयला पाहिलं आणि षटक क्रमांक 3 मध्ये अभय बॉलिंग ट्रॅकवर आलाय. त्याने देखील पहिला खराब चेंडू आला, परंतु त्यानंतर चांगले कमबॅक. पुढील बॉल, ओहो यावेळी थेट जाऊन आदळतो या स्टँड वरती. विकेट विकेट आणि विकेट, विकेटचं पतन. इन 29 धावा टीमच्या स्कोर कार्डवर सध्या. थोडस आता पुन्हा एकदा कमबॅक करताना आपण अभयला पाहतोय. आपण अभय या गोलंदाजाची चर्चा केली होती की नक्कीच पाचारण दिलं होतं षटक क्रमांक 3 मध्ये. कॅप्टनने पाचारण दिलं होतं. सर्व टीमचा इथे विश्वास असेल आणि विश्वासाला सातत्यात आणायचं होतं आणि त्याच अनुषंगाने विश्वासाला सातत्यात आणायचं काम अभय या गोलंदाजाने षटक क्रमांक 3 मध्ये केलंय. चांगली बॉलिंग, हॅट्रिक चान्स असेल. अजून या स्पर्धेमध्ये हॅट्रिक इथे कंप्लीट झाले नाही. इथे लॉफ्ट ड्राइव्ह फटका केला डीप मध्ये. प्रोटेक्शन खराब होतोय आणि बॉल जातोय विराट कोहली स्टँडच्या पलीकडे आहे. तो 4 चौकार. धन्यवाद. 33 म्हणजेच डबल डिजिट 33 जावा. पुन्हा एकदा खोळ्यात बॉल होता, पुढ्यात टाकला होता, परंतु नाही, मंजूर नाहीये फटका अटॅक चढवणं जे मात्र अभयला आणि कारण की मागील बॉलवर एक चौकार आला होता. त्यानंतर अटॅक चढवण्यासाठी ते प्रयत्न केले होते परत बॅटर अथर्व याने, परंतु चांगला बॉल. थोडासा इथे चेंज द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं, अँगल क्रिएट केला आणि बॉलला फेस केलं. वॉट बॉलिंग, वॉट कमबॅक. इथे खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच हा इथे डॉट बॉल, वॉट बॉलिंग, कारण की चौकार आला होता. चौकारानंतर कमबॅक करणं तितकंच महत्वाचं होतं आणि चांगलं कमबॅक. 2 बॉलवर 2 डॉट बॉल फेकलेत आणि धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33 या आकड्यावर जाऊन पोहोचले. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 33 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आरबी सासगाव संघाची. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच षटक क्रमांक 1 मध्ये समीरला पाहिलं, त्याच्यावर अटॅक आलं होतं. षटक क्रमांक 2 मध्ये चांगलं कमबॅक चिन्मय या गोलंदाजाने केलं आणि षटक क्रमांक 3 मध्ये अभय या गोलंदाजाने चांगलं कमबॅक करून दिलं. म्हणजेच एका अनुषंगाने ते प्रथमतः नशीब साथ देत होतं षटक क्रमांक 1 मध्ये बॅटिंग करत असताना तुषार या खेळाडूचा, परंतु तुषारला मैदान सोडण्यास भाग पडले जे मात्र गोलंदाजाने. आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करताना आपण बॅटिंग गोलंदाजी करणार टीम म्हणजे किसल या संघाला पाहतोय. या टीमचा खेळ आपण सातत्याने पाहत असतो, परंतु आज देखील आंबेडकर चषक आणि आंबेडकर चषकामध्ये दाखल झालेत 2026च्या या पर्वामध्ये. खऱ्या अर्थाने पाहिलं तर खऱ्या अर्थाने की कॅश प्राइज देखील ऑन झालंय. अक्षय दादा लिहे याचकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑन झालंय. सासगाव संघाचा कोणता बॅटर या ठिकाणी षटकार हॅट्रिक कंप्लीट करीत असेल तर नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज अक्षय दादा लिहे याचकडून इथे ऑन झालं असेल. महत्वाचं राहील, शेवटचं षटक आहे. ओहो यावली घडलंय काय. आता सध्या पाहिलं तर की पहिला डॉट बॉल आलाय. जेव्हा कोणताही गोलंदाज पहिला डॉट बॉल फेस करत असतो तेव्हा
प्रत्येक गोलंदाजाचं एक मनोबल वाढत असतो, आत्मविश्वास वाढत होतो. सातत्याने मी उल्लेख करतो कारण की हे महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. पहिला डॉट बॉल. ऑन साईडला वळवलं, डीप मध्ये ट्रॅव्हल केले, फटका एक्झिक्यूट केले. गॅप चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक आहे तो फ्लंबर झाला. त्यानंतर बॅकअप साठी देखील इथे पहिला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आला होता. तोपर्यंत 2 धावा इथे रोखू शकले नाहीयेत आणि 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जी मात्र पुढे सरकते. धावसंख्या 35, लॉस ऑफ 2 विकेट. 35 या आकड्यावर अजूनही 4 बॉल शिल्लक असतील. जे अनुमान किसल ज्याने मात्र प्रथमतः टॉस जिंकून इथे फिल्डिंग स्वीकार केली होती आणि खऱ्या अर्थात नक्कीच तो प्रवास कुठेतरी सहजरित्या आता आढळताना किसल या संघासाठी असेल. पुन्हा एकदा इथे यष्टा उद्ध्वस्त. इथे दांडी 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 गुल होताना पाहतोय. आणखीन एक गडी तंबूच्या अस्त्राला अरबी सासगाव या संघाचा धक्का क्रमांक मैदानामध्ये बसतोय तो मात्र चा वेळ घेऊ नका मित्रांनो, विनंती असेल. 35 लॉस ऑफ 3 विकेट. 35 या आकड्यावर अजूनही 3 बॉल शिल्लक असेल. षटक क्रमांक 4 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर सागर. पुढील बॉल 35 लॉस ऑफ 3 विकेट. 35 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल समोर लॉफ्ट केले, उडवले बॉल. क्षेत्ररक्षक आहे आणि त्या अनुषंगाने विकेटचं पतन. आणखीन एक धक्का बसतोय. लागोपाठची दुसरी विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त झाले सागर या गोलंदाजाला. न्यू बॅटर आता सध्या रुपेश दाखल झालाय. सध्या एक अजूनही 2 बॉल असते. 2 बॉल मध्ये मोठाले फटके येणं महत्वाचं राहील. अरबी सासगाव संघाची षटक क्रमांक 1 मध्ये भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती तुषार याच्या माध्यमातून. परंतु त्यानंतर नक्कीच परिस्थिती आणि सिच्युएशन खराब होताना बॅटिंग मार्कवर आपण सासगाव या संघाची पाहतो. ऑन हॅट्रिक. पुन्हा एकदा संधी असेल हॅट्रिक साठी या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत अजूनही कोणाचीही विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट झाली नाहीये. ओहो, स्विंग अँड मिस फटका खेळण्याचा प्रयत्न. बाट आणि बॉलचा इथे संपर्क लाऊड अपील केली जाते पंचांकडे. प्रश्न विचारला जाते परंतु पंच देखील तटस्थ असेल. टेक्निकल टीम आमच्या सोबत जॉईंट असेल. रेफर केला जातोय थर्ड अंपायर या ठिकाणी. नक्कीच आपण 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून या ठिकाणी चेक करत आहोत. 7 स्टार वाहिनी यांचं देखील कौतुक करायला हरकत नाही. 4 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर केली जाते. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु पुन्हा एकदा प्रॉपिंग क्रीज मध्ये बॅटर सेफली पोहोचलाय की नाही. आणि नो डाऊट ओ
सन्माननीय विश्वास गडगे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. हो यावेळी या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच आपलं थोडी दिशा भरकटली होती, परंतु या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा सागर असेल. पहिली विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट झाली आहे या स्पर्धेमध्ये आणि या जय हनुमान किसल संघाचा सागर पडवल ठरतोय या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा खेळाडू. धावफलकावरती धावसंख्या 36, लॉस ऑफ 5 विकेट. शेवटचा बॉल शिल्लक असेल, स्टील 1 टू गो. स्ट्राइक वर असताना जो मात्र बॅटर आउट झाला होता स्ट्राइक एंडला. स्टंपिंग आउट आहे मित्रा. नवीन बॅटरला स्ट्राइक असेल. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. ओके चला सामना सुरू करा. शेवटचा बॉल शिल्लक असेल. यावेळेस समोर उडवलाय बॉल, लॉफ्ट केलंय आणि या बॉलला थेट पाठवून दिले वाईडिश लोंगॉन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आहे तो 4 चौक. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 40 या आकड्यावर आणि या जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 41 धाब्यांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये, म्हणजे जय हनुमान किसल या संघाला. चला फिल्डिंग सेट करा विनंती असेल. चला विनंती असेल जास्तीचा वेळ घेऊ नका. विनंती असेल.
मित्रांनो सातत्याने सूचना द्यायला लावू नका. आपली फिल्डिंग अजूनही सेट होत नाहीये. ओपनिंग जोडी मैदानामध्ये देखील दाखल झाली आहे. चला चला जास्तीचा वेळ घेऊ नका. विनंती असेल, शेवटचा कॉल असेल. चला ओपनिंग जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली आहे. नेक्स्ट मॅच चोवीस बॉल आणि 40 धाब्यांची आवश्यकता. नेक्स्ट मॅचचे कॅप्टन सायले संघाचा कॅप्टन आणि गणेशपूर संघाचा कॅप्टन, या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी टॉस संपन्न करत आहोत. 40 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं जात आहे. मॅचला सुरुवात. पहिला बॉल ऑन साइडला हुक केलाय. उंची जास्त, अंतर कमी, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत धावेल. एकतर कंप्लीट, दुसरेचा प्रयत्न केला जाईल. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तोपर्यंत इथे प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील पाहतोय. मॅचचा 2 धावा टीमच्या स्कोर कार्डवर देखील होताना आपण पाहिल्या. सध्या आपण जय हनुमान किसल या संघाची चर्चा केली तर नक्कीच चांगला खेळ करत असतात सातत्याने दसई विभागात. परंतु आज अंबेडकर चषकामध्ये पुन्हा एकदा दाखल झाले आहेत. ज्या स्वप्नांना आकार द्यायचे ते स्वप्न घेऊन मैदानामध्ये प्रत्येक टीम या ठिकाणी दाखल होत असते. खऱ्या अर्थाने पाहिलं या स्पर्धेमध्ये एकूण 40 संघ जे मात्र खेळताना आपण पाहणार आहोत. पहिला बॉल पण नक्कीच 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने प्रारंभ आणि शुभारंभ होताना जय हनुमान किसल या संघाची आम्ही सायलेकर आणि सायले म्हणजेच त्यांच्या विपक्ष संघर्ष 11 गणेशपूर या दोन संघाच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल देखील या ठिकाणी संपन्न करत आहोत. सायले संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलाय, तर गणेशपूर संघाचा कॅप्टन आपण या. व्हाईट बॉल असेल, ऑफ स्टंपला सोडून जातोय. एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 3 या आकड्यावर. 23 बॉल आणि 37 धावेंची आवश्यकता आणखी या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चेचिंगसाठी खऱ्या अर्थाने नक्कीच इथे सोपं असं आव्हान असू शकतं, कारण की खेळपट्टीचा विचार केला, खेळपट्टी बॅटिंगसाठी भरपूर सपोर्ट करते, सहकार्य करते या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलंच आहे. खूप खेळपट्टीसाठी मेहनत आपण आयोजकांची पाहिली आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा वलवलंय, टर्न केलं डीप मॉर्न आणि येथे पर्यंत की स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत एकच सिंगल घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. हलवार गतीने आणि संत गतीने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या 4 या आकड्यावर. 4 षटकांची मॅच असेल आणि आता मॅच मध्ये आपण खऱ्या अर्थाने समीकरण पाहिलं. 22 बॉल आणि 36 धाब्यांची आवश्यकता असेल. तुषार षटक क्रमांक 1 मध्ये अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी करत असतो. बाकफूटवर कट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली जाते पंचांकडे आणि पंचांनी देखील बोट आकाशाकडे केले. विकेट विकेट आणि विकेट. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना किसल या संघाला. टॉस साठी या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. अक्षय दादा लिहे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल देखील या ठिकाणी संपन्न करत आहोत. टॉस या ठिकाणी संपन्न होत आहे आणि गणेशपूर या संघाने प्रथमतः टॉस जिंकून चूज बॅट फर्स्ट म्हणजे प्रथमतः फिल्डिंग स्वीकार केले. चूज द फील्ड असेल आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले असेल सायले या संघाला. बॅकफूटवर कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन आहे. टप्पा गुडला स्पॉट मध्ये पडला, त्यानंतर उसरी घेतली आणि बॉल जाऊन थेट विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये.
चांगलं इथे गोलंदाजी म्हणायला हरकत नाही षटक क्रमांक 1 मध्ये, कारण की माफक असं आव्हान आहे. थोडंसं संघर्ष जरूर इथे करावा लागेल. खडतर प्रवास आहे, खडतर प्रवासामधून देखील आपल्या टीमला सावरायचं होतं. त्याच अनुषंगाने इथे तुषारच्या हातामध्ये चेंडू सोपवला होता आणि नक्कीच चांगल्या चोखरित्या योग्यरित्या भूमिका निभवताना तुषारला पाहतोय. वन मोर विकेट डाऊन, आणखीन एक धक्का बसतोय. चार धावा टीमच्या स्कोर कार्डवर. आतापर्यंत 5 बॉल फेस केलेत आणि अप्रतिम नियंत्रण आणि अप्रतिम टप्पा इथे शोधलाय गोलंदाज तुषारने आणि त्याच टप्प्यावरती ते गोलंदाजी करताना तुषारला देखील पाहतोय. मॅच मध्ये समीकरण इक्वेशन पाहिलं 19 बॉल आणि 36 धाब्यांची आवश्यकता असेल जे हनुमान किसल या संघाची. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. हॅलो, जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो, विनंती असेल. तुषार प्रथमतः खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग देखील भरपूर चांगली पाहायला मिळाली होती. स्टार्ट एकदम परफेक्टली करून दिला होता आपल्या संघाला. त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील एकदम परफेक्टली इथे स्टार्ट करून दिलाय, कारण की ज्या पद्धतीने आव्हान आहे त्या पद्धतीला इथे सामोरे जायचे. संघर्षमय एक खडतर प्रवास देखील आपल्या टीमसाठी आहे, करायचा होता आणि या षटक क्रमांक 1 मध्ये अफलातून कामगिरी केली या गोलंदाजाने. आता या मॅच मध्ये इक्वेशन पाहिलं 18 बॉल शिल्लक असतील. 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 36 धाब्यांची आवश्यकता असेल. अठरा बॉल आणि 36 धाबांचं समीकरण 12.00च्या सरासरीने ही धावगती मेंटेन करावी लागेल यातही शंका नाही आहे. चला मित्रांनो, सातत्याने चांगलं जाते. टाइम इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन द क्रिकेट. क्रिकेटमध्ये वेळेला महत्त्व द्या. प्लीज हेल्प मी फ्रेंड्स. सातत्याने सूचना द्यायला लावू नका, कारण की आजचा दिवस क्रमांक शेवटचा असेल, अंतिम दिवस असेल. 39 धावा टीमच्या स्कोर कार्डवर होत्या आणि जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता होती. खऱ्या अर्थाने पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा ज्यामध्ये समीरच्या आल्या होत्या. त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये 6, त्यानंतर षटक क्रमांक मध्ये 3, 7 धावा आणि त्यानंतर 7 धावा. अशा पद्धतीने आपण पाहिलं तर नक्कीच धावफलकावरती या षटक क्रमांक 1 या ठिकाणी कंप्लीट झाला. षटक क्रमांक 2 ला इथे सुरुवात झाली आणि या षटक क्रमांक 2 मध्ये अनंता बॉलिंग ट्रॅकवर आहे. ऑन साइडला वळवलं, डीप मध्ये ट्रॅव्हल केलं, अलाउंग द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑन क्षेत्रात एकच सिंगल घेतली जाईल. हॅलो चिक आणि एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. सध्या संत गतीने बॅटिंग करत असताना आपण जय हनुमान किसल या संघाची सुरुवात पाहतोय. एक चांगलासा आव्हान इथे सेट करायचे. टार्गेट थोडं मोठं आहे. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. ऑफिशियल पंच प्रवीणजी विशेष सरांचा वाईट म्हणजे 2 हात समांतर आणि 1 धाव अवांतर या ठिकाणी मिळेल, प्राप्त होईल धावफलकावरती. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्येची मात्र आता जाऊन पोहोचली असेल. खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर नक्कीच पुढील बॉल पुन्हा एकदा बॅकफूटवर कट करण्याचा प्रयत्न, परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन नाही आहे. चांगली येते नक्कीच रणनीती आखली होती. षटक क्रमांक 1 मध्ये देखील तुषार यांनी चांगली गोलंदाजी केली. षटक क्रमांक 2 मध्ये पाचारिंग दिलं जे गेलं ते मात्र गोलंदाज आपण अनंत या गोलंदाजाला आणि त्याने देखील भरपूर चांगली इथे सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. कारण की जेव्हा टार्गेट छोटं असतं, एक
माफक असं आव्हान असतं तेव्हा मात्र गोलंदाजांचे प्रयत्न भरपूर मात्र या मॅच मध्ये असतं आणि चांगले एफर्ट. स्लॉकचा बॉल अगदी विचार केला ऑन साईडला बोलवलाय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे सज्ज त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं जजमेंट त्याच्याकडनं पाहायला मिळते. तोपर्यंत एक सिंगल घेतली जाईल आणि एकापेक्षा अधिक मिळणार नाही. सध्या आपण पाहिलं तर नक्की धावफलकावरती धावसंख्याची मात्र जाऊन पोहोचेल खऱ्या अर्थाने नक्कीच 8 या आकड्यावर. ओहो पुन्हा एकदा यॉर्कलेनचा चेंडू होता. धन्यवाद. अनंत षटक क्रमांक 2 मध्ये आलाय आणि चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. जर्सी नंबर 7 ऑन साइडला वळवलाय. फटका चढवलाय उडवलाय बॉलला आणि थेट पाठवून दिलाय. वाडिश लोंगॉन क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सध्याच्या घडीला आपण पाहिलं धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 15 या आकड्यावर. प्रथम ओव्हर करताना तुषार यांनी फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर अनंत बॉलिंग ट्रॅकवर आला आणि त्याने मात्र 11 धावा खर्च केल्या. या अनुषंगाने ते 15 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. आता इक्वेशन आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर की 12 बॉल आणि 25 धाब्यांची आवश्यकता असेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी. बॅटिंग करत असताना जय हनुमान किसल या संघाला. षटक क्रमांक 3 ला आता सुरुवात होईल. षटक क्रमांक 3 मध्ये साहिल बॉलिंग ट्रॅकवर आलाय. 12 बॉल आणि 25 धावांचं इक्वेशन या मॅच मध्ये पाहतोय. अनिकेत स्ट्राईक एंडवर असेल. समोर लॉफ्ट ट्रेक केला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं. एक्झिट केलं. गॅप केला. क्षेत्ररक्षक आला होता त्याला हुलकावणी देऊन बॉल होते फरार. सीमारेषा पार 4 चौकार. सध्या आपण पाहिलं तर एक पार्टनरशिप बिल्डअप करायची होती. आता आपल्या संघासाठी हिरो बनावा लागेल. अनिकेत आणि अभय या खेळाडूंना एका राशीचे 2 खेळाडू आहेत परंतु आता नक्कीच आपल्या गावासाठी ते लढावा लागेल झुंजावा लागेल. अजूनही मॅच मध्ये समीकरण आपण पाहिलं तर 11 बॉल आणि 21 धावांचं इक्वेशन असेल. 11 बॉल 21 धावांचा पहिल्या बॉलवर चौकार आला. त्यानंतर थोडासा आनंद देऊन जाणारा किसल या संघाला आणि किसल या गावाला आणि किसलच्या प्रेक्षकांना हा चौकार अनिकेतच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावसंख्या 19 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात. आणि आता मॅच मध्ये इक्वेशन पाहिलं तर 11 बॉल आणि 21 धावांचं समीकरण. षटक क्रमांक 3 साहिल बॉलिंग ट्रॅकवर हायवे एंड कडनं ओव्हर द विकेट साठी इथे सज्ज असेल. शॉर्ट बॉल हुक केलाय आणि थेट 6 धावा देखील बुक केल्यात. बॉलला पाठवून दिलाय जी मात्र काऊ कॉर्नर रिझर्व्ह बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विराट कोहली स्टँडला सलामी देणार आहे तो A1 क्वालिटीचा जो मात्र आंबेडकरच्या षटकार. चांगली ते धावफलक जी मात्र पुढे सरकते सरसावताना पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या
ची मात्र जाऊन पोहोचली असं 25 लॉस ऑफ 2 विकेट. मॅच मध्ये आता इक्वेशन आपण पाहिलं 10 बॉल आणि 15 धाब्यांची आवश्यकता. पहिल्या 2 बॉलवर इथे नक्कीच सामना खुला करून ठेवलाय. त्याचं नाव आहे अनिकेत, ज्याने मात्र आपल्या संघासाठी आता हात खोलायची देखील सुरुवात केली आहे. यावेळी इथे नक्कीच नो बॉल पंचाने नो घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. सुवर्ण संधी असेल ज्या बॅटरने अक्षरशः 2 बॉलवर 10 धावा ज्या मात्र नक्की खेचल्या ठोकल्यात त्याच्यासाठी फ्री हिटचा बॉल म्हणजेच नक्कीच आता दुधात साखर पडणं अशी काही बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी म्हणजे अनिकेतसाठी सुवर्ण संधी असेल. उघडा डोळे पहा नीट येणारा चेंडू असेल फ्री हिट अगदी समोर उडवले बॉल बॅकलिपला खाली ठेवलं क्षेत्ररक्षकाला हुलकावून हाताला चटका देऊन बॉल होतोय फरार थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अनिकेतच्या बॅट मधून आलेला हा आणखीन एक दर्जेदार 4 चौका. धाव फलकावरती धाव संख्या 30 या आकड्यावर अजूनही मॅच ऑन आहे. कारण की एखादा डॉट बॉल आला तर नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक करू शकते. एखादा खऱ्या अर्थाने विकेट आली महत्वाची विकेट अनिकेत या खेळाडूची आली तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक परत येऊ शकतो. जो मात्र फिल्डिंग करणार टीम यात काही शंका नाहीये. 9 बॉल 10 धाब्यांची आवश्यकता. बॅकफुटवर कट केलं इनफिल्डला क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकावर फ्लाय होत होता परंतु इथे वाईड श्लोंग ऑफ कडे क्षेत्ररक्षकाला आणि बॉलला गॅदर केलं. तोपर्यंत एकच सिंगल घेतली जाईल. सध्याच्या घडीला आता मॅच मध्ये आपण इक्वेशन पाहिलं 8 बॉल 9 धाब्यांची आवश्यकता आहे. जबरदस्त बॅटिंग जी मात्र अनिकेत या खेळाडूची आपण पाहिली होती परंतु त्यानंतर अभय याने देखील संघर्षमय खेळी या मॅच मध्ये करताना आपण अभयला पाहतोय परंतु आता थोडस आपला हात खोलणं तितकंच महत्वाचं राहील. हेसल संघासाठी आनंद देऊन जाणारा एखादा मोठा फटका येथे पाहायला मिळेल का. हेलिकॉप्टर उडवलाय बॉल क्षेत्ररक्षक वयाच्या मस्तकावर फ्लाय होईल बॉल होतोय फरार वाईड श्लोंगा बॉर्डर लाईनच्या पलीकडे. हा देखील येतोय अभयच्या बॅट मधून आलेला 4 चौकार. त्या घडीला पाहिलं तर नक्कीच समीकरण खुलं झालंय. इक्वेशन असेल मॅच मध्ये 7 बॉल आणि 5 धाब्यांची. शेवटचा बॉल स्टील बन टू गो बॉलिंग ट्रॅक वर साहिल ऑन साइडला बोलावलाय पुन्हा एकदा खाली क्षेत्रत्र्यावर प्रहार. क्षेत्ररक्षक तिथे पाहत होता बॉल कडे आणि फक्त पाहतच राहिला आणि बॉलला थेट पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय जो मात्र बॅटर अभयच्या बॅट मधना विजयी षटकार. बाद सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच चांगला संघर्ष जो मात्र करताना आपण फिल्डिंग करणार टीमला देखील पाहिलं म्हणजेच सासगाव या संघाला आणि पुढील टुर्नामेंट साठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढील मॅच साठी आपण केसल संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. चला जास्तीचा वेळ नाहीये आपल्याकडे मित्रांनो. वेळ वाचवणं महत्वाचं राहील. वेळ वाचवणं. चला मॅच कडे देखील आपण जातोय मित्रांनो. कालपासून तुम्हाला सांगत होतो क्वालिफायच्या ज्या काही टीम या ठिकाणी उपस्थित असेल प्रेक्षक उपस्थित असेल त्यांना सर्वांना विनंती असेल